आपकी अदालत मध्ये सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यावर आरोप आहे की राजकारणामध्ये हे फिट बसत नाही. धरमजी, तुम्ही तब्येतीने फिट, ऍक्टिंग मध्ये फिट, डान्स मध्येही फिट, प्रत्येक डायलॉग मध्येही फिट. हे राजकारणामध्ये अनफिट कसे झालात? मी राजकारणाबद्दल कधी फार विचार केला नव्हता, कधी येईल मी त्यात. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण माझ्या काही भावांनी मला भेटले. मी म्हटलं, "यार, तिथे चांगले लोकं कमी असतात." ते म्हणाले, की "चांगले लोक आलेच नाही तर चांगलं कसं होईल ना?" ही गोष्ट मला अशी लागली, की जसं मी मी एक जसा खूप चांगला आहे, मी जाऊन हिंदुस्थानासाठी काहीतरी करेन. पण हे भावनिक लोकांचं काम नाहीये. तिथे तर थिक स्किन असावं लागतं तुम्हाला. सगळ्याच गोष्टीमध्ये काही काही करून त्यात ते जातात. पण ही 5 वर्ष माझ्या आयुष्यातील कठीण, कठीण काळ होता आणि या 5 वर्षांमध्ये मी बिकानेरसाठी जे काही केलं आहे, ते फक्त मलाच माहिती आहे. जर कोणी तुमचं तर आणि पडताळणी करून आलं तर त्याला माहीत पडेल, की त्या 5 वर्षांमध्ये काय-काय कामं झाली आहेत. खूप कामं केली आहेत मी तिथे. तरीही श्रेय नाही मला मिळालं. कारण काम मी करून घ्यायचं आणि वीट कोणीतरी आपलं दुसऱ्याच नावाने लावून जायचं. तर मी म्हटलं, की "लावा विटा, काय लावायचं ते. लागेल तुझी वीट, माती पडेल त्याच्यावरती. मला काय करायचं?" पण काही गोष्टी अशा होत्या, की ज्याला मुद्दा बनवून जिंकून येत होती लोकं, की तिथे एक सूरसागर आहे. तो एक बिकानेरचा पाठीचा कण्यासारखा एका फोड्याप्रमाणे होता आणि लोक दुःखी होते. ते घर सोडून जात होते. त्या जागेला खूप सुंदर बनवलं मी आणि खूप सुंदर केले ते. आता लोक खुश आहेत, परत येत आहेत. घरांच्या किमती वाढल्या आहेत. रस्ते वगैरे ते सगळं सगळं खूप काही केलंय मी. पण खूप कठीण काळातून गेलो मी. मी जेव्हा मी हो म्हणालो होतो त्यावेळेस मी बाथरूममध्ये काचेवर माझं डोकं फोडून घेतलेलं. जहाँ रूह सहमत नहीं वहाँ उसकी रहमत नहीं. माझा आत्मा सहमत नव्हता. मी मान्य केलं. यासाठी सहमत नव्हतात कारण तुम्ही म्हणायचात ऍक्टिंग माझी प्रेयसी आहे. हो, बरोबर. तर राजकारण तुमची सवत झाली? नाही, नाही, नाही. अगदी बरोबर, बरोबर म्हणालात. आता मी कुठेतरी वाचलंय, की तुम्ही म्हटलंय, की आता परत तुम्हाला निवडणूक लढण्यासाठी कोणीतरी सांगितलंय, की पुन्हा एकदा निवडणूक लढा. कोणी म्हटलं? हे पेपरमध्ये छापलं होतं. मग तुम्ही म्हटलं, की कोण मूर्ख माणूस हां, पुन्हा हे निवडणूक खरं. लढेल? अगदीच. अगदी हे मी म्हटलं होतं. हां. अडचणी कदाचित लोकांना माहित नाही, की फक्त राजकारणातच नाही, ऍक्टिंगमध्ये सुद्धा अडचणी तुम्ही झेलल्या आहेत. हकीकतमध्ये 19,000 फूट उंचीवरून तुम्ही हो, हो. खरदुंगला हायेस्ट रोड इन द वर्ल्ड. ऑक्सिजनची कमी, तिथे पण काम केलं मी. आमचे मेकअपमॅन तर खूप लोकं आजारी पडले होते. आमची स्किन फाटली गेली होती. खरोखर जे सैनिक मी पाहतो कसे काम करत असतात आणि तिथे LMG घेऊन पूर्ण पर्वतावर चढून आम्ही उतरलो. माझ्यासोबत तो मॅक जो सांबा बनला होता, तो एक आणि आणखीन 3 माणसं होती. तर चेतन साहेबांनी म्हटलं, की "तुम्ही तिथे जाऊ शकता धर्मेंद्र. तुम्हाला झूम घेऊन तुम्ही जाल तर तुमच्यासोबत दुसरे पण येतील." आता तिथे गेलो तर जो मॅक होता, तो सांबा, तो काय म्हणतो, की "ई, ई." मी म्हटलं, "अरे यार, याला काय होतं यार?" आम्ही पूर्ण गणवेश घातला होता, पाणी पण सोबत नाहीये. ओह! बघा तर माझ्या जी माझ्या बॅग होती त्यात काहीतरी वाजत होतं. ते एक छोटंसं सफरचंद होतं. ते त्याच्या तोंडामध्ये असं कुस्करलं जाऊन. तर ठीक झाला. मी म्हटलं, "आता सांगून जाऊ शकतो की नाही परत चल, नाहीतर तू मरशील." तर म्हटलं, "नको यार, ते चेतन साहेब काय म्हणतील?" मी म्हटलं, "चेतन साहेबांना मी सांभाळेन, तू असं नको येऊस." पण मी अशा प्रकारच्या अडचणीतून देखील आम्ही काम केलं आहे. तर गुलामीमध्ये राजस्थानमध्ये ऐकलं, की 47 डिग्री टेम्परेचरमध्ये. हो, हो. ते 47 मध्ये मी केलं तर होतं. पण काम जे आहे यालाच तर पॅशन म्हणतात ना, यालाच तर ती आग म्हणतात, की काम करायचं आहे. कुठेही चला, रस्ता जाईल तिथे चला.
तर कामामध्ये मजा येते. विसरून जातो की गरमी काय आहे, थंडी काय आहे, ऑक्सिजन आहे की नाही आहे. हे पॅशन होतं म्हणूनच तर इतके इतके वर्ष मी काढू शकलो. आजही तसंच आहे. आजही मला वाटतं की मी न्यूकमर आहे कोणीतरी. आजही मला शिकायचं आहे. आज पण मला चांगला शॉट द्यायचा आहे. आज पण मला चांगलं चांगलं करू शकेन. हे सगळं सगळं का करत आहे? जेणेकरून जे स्थान, जे प्रेम मला मिळालंय ते ते तसंच टिकून राहावं. मला कोणतीही शोहरत तर समुंदर शोहरत के साहिल नहीं होते. मैंने देखे हैं एक से एक तैराक डूबते यहाँ. हाँ, डूब जाते हैं. तर हे तर त्यांच्या व्यतिरिक्त पण हेच आयुष्य आहे. जर नाही केलं तर चालत राहा. मी एक मला स्वतःला हिंमत देण्यासाठी यांनाही स्फूर्ती घेईल. एक फेहरिस्त म्हणजे लिस्ट. फहरिस्त कारनामों की अपने थमाकर हाथ में वक्त के. आपण म्हणतो ना की समयाबरोबर चला, समयाला घाबरा, समय असेल तर हे करा. मी समयाला सांगतोय. फहरिस्त कारनामों की अपने थमाकर हाथ में वक्त के तामील हो हुक्म दे दिया है. नक्शे पा पैरों के निशान, नक्शे पा फतेह के अपनी छोड़ने बाकी हैं अभी. रुख हवाओं के मोड़ने बाकी हैं अभी. सबक खतरों को सिखाने बाकी हैं अभी. यलगार हो, बुलंद हो नारा जांबाजी. मिलेगा ना सानी कोई वर के तारीख अपना, जहाँ पे खेल जाने के इरादे बाकी हैं अभी. हम ये कहते हैं आज धर्म से, धर्म सा दूसरा नहीं है दुनिया में धर्म से. आणि माझा प्रश्न असा आहे, माझं वय 40 वर्ष आहे, पण असं वाटतंय की जसं काही मी तुमचा अंकल आहे. आणि या तरुणपणाचं रहस्य काय आहे ते जरा आमच्यासारख्या काही लोकांनाही सांगाल? हे बघा साहेब, आत्मा, चेहरा जो आहे तो तुमच्या आत्म्याचा आरसा आहे. प्यार मोहब्बत आपका सेंचता है जज्बात को मेरे. प्यार मोहब्बत आपका सेंचता है जज्बात को मेरे. इसीलिए आज भी जवान हूं मैं. धर्मजी, सगळी दुनिया म्हणते धर्मेंद्र सारखा दुसरा कोणी नाही, वन अँड ओनली आहे धर्मेंद्र. पण एक व्यक्ती आहे जो थोडाफार धर्मेंद्र सारखा आहे. मी त्यांना आपकी अदालत मध्ये आमंत्रित करत आहे. प्लीज वेलकम सनी देओल. हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. अरे अरे हाऊ यू. सनी, तुम्ही आपकी अदालत मध्ये खूप काही म्हटलं होतं धरमजींबद्दल. पुन्हा एकदा तुमच्या हो. डोळ्यात पाणी आहे, इमोशन्स आहेत. काय म्हणायचंय तुम्हाला? मी मागे बसून सगळं काही पाहत होतो. हा. खूप चांगलं वाटत होतं, खूप चांगलं वाटत होतं. काही लोक आगाऊ होते इथे, काही खोडकर होते. त्यांना मी नंतर बघेन. पण इतकं सगळं प्रेम, जसं पप्पांनी म्हटलं की आम्ही जे आहोत, कारण की आम्ही तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहोत. आणि ते मला जिथेही आम्ही जातो तिथे हेच दिसत असतं. आणि तुम्ही लोक सोबत आहात आमच्या. माझी इच्छा आहे की धरमजींबद्दल तुम्ही काहीतरी म्हणा. कसं नातं आहे? बाबांचं नातं अगदी तसंच आहे जसं माझ्या बाबाबरोबर होतं. फक्त हेच आहे की आम्ही खूप इमोशनल आहोत. आणि जेव्हाही काही होतं तेव्हा आपोआपच अश्रू येतात. तर अश्रू कोणाचे आधी येतात, हा. तुमचे की धरमजींचे? मुलगा आहे, लहान आहे तर असं तर काही नाहीये. पण मी नेहमीच असं म्हणतो की माणूस जो काही असतो तो आपल्या पालकांमुळे असतो.
मला आणि तर जे धरमजी तुम्हाला काही- सांगायचं आहे की मी यांच्याशी खूप चर्चा केली होती तुमच्याबद्दल. तुम्ही हो. खूप भाग्यवान आहात की तुमच्याजवळ सनी सारखा मुलगा आहे. हो. कारण की प्रत्येक बापाची ही इच्छा असते की त्याचा मुलगा त्याच्याहून वरती जावा, त्याच्याहून मोठं स्थान त्याने मिळवावं. हे एक नातं आहे की एका बापाचं ज्याची इच्छा असते की माझा मुलगा माझ्याहून मोठा व्हावा. आणि मला विश्वास आहे की माझी मुलं माझं नाव राखतील, उंच करतील.